मानवधर्म समजून निपाणी मतदारसंघाचा चौफेर विकास केला. आमदार शशिकला जोल्ले यांचं वक्तव्य. बोरगावात 1.5 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ. निपाणी मतदारसंघाचा विकास करत असताना जातपात धर्म पंथ न बघता मानव जातीचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण विकासाभिमुख कार्य केलं. राज्याच्या कॅबिनेट मंत्री असताना निपाणी मतदारसंघाबरोबरच राज्यात अनेक लोकोपयोगी कामं केली. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांच्यावर वेळेवर उपचार व्हावेत म्हणून तत्कालीन भाजप सरकारनं माझा दवाखाना ही संकल्पना राबवून आज अंमलात आणली. निपाणी 2 व बोरगावात 1 नम्म क्लिनिक मंजूर करून रुग्णांना सेवेसाठी उपलब्ध करून दिलं. ज्योतिर्लिंग मंदिर, महादेव मंदिर व जैन बस्तीच्या कमान बांधकामासाठी निधी देणार असून बोरगावच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिलाय. बोरगावकरांनी याची परतफेड म्हणून मतदानाचं दान द्यावं असं प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केलं. त्या बोरगाव तालुका निपाणी इथं नम्म क्लिनिकचं उद्घाटन, शेतकऱ्यांना गंगा कल्याण बोरवेल योजना, मयत निधी, रोहिदास मंदिरला 5 लाख रुपये, बुरकेमळा पानंद रस्ता 15 लाख, खोत वसाहत रस्त्यासाठी 25 लाख, कमत रस्ता 45 लाख, इचलकरंजी रोड गटार निर्माणासाठी 65 लाख असा 1,50,00,000 कामाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी प्रमुख उपस्थिती माजी खासदार व बेळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांची उपस्थिती होती. यावेळी प्रारंभी आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते नम्म क्लिनिक व मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमाचं झाडाला पाणी घालून सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना अण्णासाहेब जोल्ले म्हणाले की आपण जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाल्यापासून जिल्हा बँकेला ऊर्जित अवस्था आणण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत जवळजवळ 350 कोटींचा ठेवीचा टप्पा पार केलाय. शेतकऱ्यांना 0% व्याजदरानं पीक कर्ज तसेच 3% दरानं ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं. भविष्यात ग्रामीण PKPS चांगला दर्जा देऊन शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगितलं. यावेळी नगरसेवक शरद जंगटे म्हणाले की आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून आज बोरगावमध्ये 150 कोटीच्या वर विविध विकास कामं मंजूर झालेत. येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच आपण बोरगावमधून मताधिक्य देणार असल्याचं सांगितलं. यावेळी हालशुगरचे उपाध्यक्ष पवन पाटील, संचालक जयकुमार खोत, श्रीकांत बन्ने, भाजप निपाणी ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब कदम, BK महाजन, बंडू माळी, डॉक्टर शंकर पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अजित कांबळे यांनी केलं. कार्यक्रमास भरत नसलापुरे, देवाप्पा देवकते, जवाहरचे संचालक शीतल अमन्नवर, दादा भादुले, आरोग्य अधिकारी विलोल जोशी, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र खंडागळे, डॉक्टर वरुण कुमार, भरत जंगटे, अजित तेरदाळे, युनुस मुलानी, महिपती खोत महाराज, शंकर गुरव, जितू पाटील, भरत पाटील, संजय महाजन, बबन रेंदाळे, किसन गोसावी, सर्जेराव धनवडे, धवल भिवरे, महावीर पाटील, राजू लटलटे, राजशेखर हिरेमठ, महादेव नेजे, फिरोज अफराज यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार जितू पाटील यांनी मानले. बोरगावहून पत्रकार अजित कांबळे. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿದು ಹೊಂಟದ ಅಷ್ಟೊತ್ತಂಗೆ ಬಂದೆ ಮತ್ತು ಬೋರ್ಗಾಂವ್ ಗ್ರಾಮದವರು ನಾನು DC ಬ್ಯಾಂಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಆದ ಮೇಲೆ ಸತ್ಕಾರ ಮಾಡಿಕ್ಕಾಗಿ ಅವರನ್ನು ಕೂಡ ಅಭಿನಂದಿಸ್ತೇನೆ. ಈಗಾಗಲೇ ಬಹುತೇಕ ನೀವು ನಮ್ಮ ಕ್ಲಿನಿಕ್ ಮತ್ತು ರಸ್ತೆಗಳ ಉದ್ಘಾಟನೆಗಳನ್ನ ಮಾಡಿದೆ. ಇವು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ವರ್ಕ್ ಅಂತೂ ಚಾಲೂನ ಅದ. ಆದರೆ DC ಬ್ಯಾಂಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆದ ನಂತರ ನವೆಂಬರ್ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹೊಸ ಟೀಮ್ ಬಂದ ನಂತರ ಇವತ್ತು ಈಗಾಗಲೇ DC ಬ್ಯಾಂಕಿನ ಮುಖಾಂತರ ಸಾಕಷ್ಟು ಹೊಸ ಸ್ಕೀಮ್ಗಳು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅದರಲ್ಲಿ ಕೂಡ PKPS ಮುಖಾಂತರ 0% ಮತ್ತು ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಮತ್ತು ಪೈಪ್ಲೈನ್ ಸಲುವಾಗಿ 3% ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸೊಸೈಟಿಯ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಮತ್ತು ಆ ಕರ್ಮಚಾರಿಗಳು ಒಂದು ಹೆಲ್ತ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್, ಲೈಫ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಮತ್ತು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಕೂಡ ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಯೋಜನೆ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನು ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಆ ಫ್ಯಾಕ್ಸ್ ಸೊಸೈಟಿ ವತಿಯಿಂದ PKPS ಸೊಸೈಟಿ ವತಿಯಿಂದ SHG ಗ್ರೂಪ್ದವ್ರು ಕೂಡ 0% ಸಾಲವನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಯೋಜನೆ ಚಾಲೂ ಅದ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾನ್ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಲೋನ್ ಏನು ನಾವು ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಸಲುವಾಗಿ ಅಷ್ಟೇ ಕೊಡ್ತಿದ್ದೆವು. ಇನ್ನು ಮೇಲೆ ಏನು ಒಂದು ಬೇರೆ ಬ್ಯಾಂಕ್ನಲ್ಲಿ ಲೋನ್ ಸಿಗ್ತದೆ ಅದನ್ನು ಕೂಡ ಸೊಸೈಟಿ ಮುಖಾಂತರ ಕೂಡ ನಮ್ಮ DC ಬ್ಯಾಂಕ್ ಬ್ರ್ಯಾಂಚ್ನಲ್ಲಿ ಏನು ಲೋನ್ ಸಿಗ್ತದೆ ಅದು ಕೂಡ ನಮ್ಮ ಈ ಸೊಸೈಟಿ ಮುಖಾಂತರ ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಇದೇ 26 ತಾರೀಕಿನಂದು ಲಾಂಚ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಎಲ್ಲ ಹೊಸ ಸ್ಕೀಮ್ಗಳು ಈಗಾಗಲೇ ಸುಮಾರು ಡಿಪಾಸಿಟ್ ಕಮ್ಮಿ ಆಗ್ತದ ಅದಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು. ಅದರಲ್ಲಿ ಕೂಡ ಇವತ್ತು 2 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಸುಮಾರು 350ರಿಂದ 400 ಕೋಟಿಯ ಡಿಪಾಸಿಟ್ ಕೂಡ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. DC ಬ್ಯಾಂಕ್ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಮುನ್ನಡೆಯುತ್ತದೆ. ಆದ ಕಾರಣ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಶರದ್ ಜಾಗಟಿಯವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಗೌಡೇಶ್ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಹಕಾರ ಸಂಘ ಈಗಾಗಲೇ ಪ್ರಾರಂಭ ಅದು ಪತ್ತು ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು. ಯಾರೋ ಹೆಚ್ಚು ಬೇಕಾದರೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ತಾವು ಭಾಗಿಯಾದ್ರೆ ಮೇಲಿನ ಮೇಲೆ ನಾವು ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ಪತ್ತನ್ನು ಕೊಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಬೇಗನೆ ಕೊಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ. ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಸಾಲಿಗೋಸ್ಕರ ನೀವು ಬರೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ರೈತರಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಕಮ್ಮಿ ಸಿಗ್ತದೆ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಇರ್ಬೋದು, ಪಾಂಡಿಚೇರಿ ಇರ್ಬೋದು, ಗೋವಾದಲ್ಲಿ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲಾದರೂ ತೊಗೊಂಬರ್ಬೋದು ಅಂತ ಅದು ಕೂಡ ಆದೇಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು. ಮತ್ತು 2-3 ತಿಂಗಳಿಂದ
ನೀವು ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಅರ್ಜಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟ ನಂತರ ಸುಮಾರು ಒಂದು ವಾರದಲ್ಲಿ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಕೊಡುವಂಥ ಪದ್ಧತಿ ಕೂಡ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಮಾಡಿದ್ವಿ. ಆ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಮುಖಾಂತರ ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ಲಾಭ ಮಾಡಿ ಯಾರ ರೈತರಿಗೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಸಾಲ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂಥವ್ರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಗೊಡ್ಡೇಶ್ PKPS ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ತಾವು ಪಡಿಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾನು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ನಮಸ್ಕಾರ.